आणि राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे यांचा ताफा वरवडे टोलनाक्यावर अडवला। काल राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे हे माढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पाहण्या दौऱ्यावर आले असता राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे यांचा ताफा वरवडे येथील टोलनाक्यावर थांबवण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे माढा तालुका उपाध्यक्ष नागेश गायकवाड यांच्या फोनवरून माढा तहसीलदार माननीय भोसले यांना कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सर्व पिकाचे नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले। याप्रसंगी वरवडचे शेतकरी जयसिंग गरड, पत्रकार स्वप्नील तळेकर, दीपक कदम, ऋषिकेश गायकवाड, लहू पवार, आनंद गायकवाड, अनिलजी गायकवाड, MD बागवान तसेच हर्षद बागवाले, सागर मोरे, सदानंद बुजुर्गे तसेच सर्व नागरिक उपस्थित होते। नेमकं काय घडलं ते पहा। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। तहसीलदार एक सांगा सर सर पिक घ्या म्हणून ए सर हार राहू द्या मामा हार राहू द्या नाही नाही हार नको तहसीलदारला एक फक्त आमच्या सर सगळं पिक घ्या म्हणून फोन तहसीलदार साहेब 1 मिनिट मामा साहेब आहेत कृषी मंत्री आपले भोसले साहेब सर सगळे पिक घ्या कुठले पंचनामे ठेवू नका। हे खूप महत्वाची वेळ आहे। शेतकरी खूप अडचणीत आहे। सगळी पिकं घ्या, कुठलं ठेवू नका। जेवढं तुम्हाला सगळ्याला कसं आहे, शेतकऱ्या दृष्टीने वाईट घटना आहे किंवा छोटीशी आहे, पण तुम्हाला सांगतो खूप अडचणीत आहे शेतकरी। कसलं ह्या अतिवृष्टीमुळं शेती वाहून गेलेली असेल, गुरंढोरं वाहून गेलेली असतील, शेळी मेंढी वाहून गेली असतील, इलेक्ट्रिक पंपाचं नुकसान झालं असेल, विहीर बुजली असेल, जमीन वाहून गेली असेल, कुठलंच अतिवृष्टीमुळे जे नुकसान आणि सगळं जास्तीत जास्त कोणाला सगळं हे करा, आपल्या सगळ्याला खाली सूचना द्या। ठीक आहे, करा व्यवस्था, सगळ्यांनी हे करा व्यवस्था। ठीक आहे।